नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 26 जून सकाळी 10 वाजता साधारण रेकॉर्ड करतो आहे. अ, आज जो भारतीय हवामान खात्याने नकाशा प्रसिद्ध केलाय, त्याच्यामध्ये मान्सूनची आगेकूच सुरू आहे. आता मान्सूननी पूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे. तो आता मध्य प्रदेश आणि गुजरातचा काही भाग, झारखंड, बिहार एवढं त्यांनी कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे आता उद्यापासून महाराष्ट्राच्या पुढे गेलेला असल्यामुळे मान्सून कुठपर्यंत गेला हे फारसं मी सांगत बसणार नाही. अ, इथे असं दाखवायचंय, की हे दिवसाचं मॅक्सिमम टेम्परेचर आहे, म्हणजे वरचं टेम्परेचर आहे महाराष्ट्रातलं. म्हणजे उदाहरणार्थ अहिल्यानगर 32 आहे, पुणे 30 आहे. तर जेव्हा उन्हाळ्यामध्ये हे टेम्परेचर्स 40च्या दरम्यान होती, ती आता खाली आलेली आहेत. परंतु विशेष गोष्ट अशी आहे, की जवळ-जवळ सगळीकडे काही प्रमाणात पाऊस पडलेला आहे. धुळे, नंदुरबार भागात त्या मानाने कमी आहे पाऊस. सोलापूर भागात पण कमी आहे. पण बाकी सगळीकडे विशेषतः विदर्भामध्ये, कोकणामध्ये, कोल्हापूर भागात बराच पाऊस झालेला आहे. आणि तरीसुद्धा टेम्परेचर्स ही म्हणावी एवढी कमी आलेली नाहीयेत. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो, की सगळीकडचं तापमान वाढत चाललंय. तर नेहमी पूर्वी कसं असायचं, की जेव्हा पावसाचा पहिली लाट येऊन जायची, त्याच्यानंतर तापमान हे बऱ्यापैकी खाली गेलेलं असायचं. परंतु आता ते फारसं खाली जात नाहीये. ते पाऊस येऊन गेल्यानंतर सुद्धा 30च्या रेंजमध्ये महाराष्ट्रातले तापमान आहेत. आणि मुंबईत अजूनही आर्द्रता बरीच आहे, ह्युमिडिटी ज्याला आपण म्हणतो. आणि त्याच्यामुळे उकाडा हा मुंबईत अजूनही कायम आहे, पाऊस येऊन सुद्धा. ही महाराष्ट्रातलं खालचं तापमान आहे. म्हणजे दिवसाच्या लोअर टेम्परेचर, म्हणजे रात्रीचं तापमान म्हणूयात आपण त्याला. तर हे सुद्धा साधारण 25च्या रेंजमध्ये आहे. म्हणजे वरचं तापमान 30च्या आसपास आणि खालचं 25च्या आसपास. म्हणजे उन्हाळ्यापेक्षा गारवा आलेला आहे, पण पाऊस पडल्यानंतर ज्या प्रकारचा गारवा अपेक्षित आहे, तो येत नाहीये आणि हे मात्र विशेष आहे यावर्षीचं. जर आपण बघितलं की अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर ह्या तिन्ही जे भारताच्या बाजूने जे सगळे समुद्र आहेत, त्याचं तापमान हे 29, 30, 28 या दरम्यान आहे आणि हे खूप होतं. त्याच्यामुळे आत्ता जरी आपल्याला छान वाटत असेल, की सगळीकडे पाऊस आगेकूच करतो आहे, सगळीकडे पाऊस कुठेतरी पडतोय, काही ठिकाणी मुसळधार पडतोय. तरीसुद्धा यावर्षी मी असं सांगू इच्छितो, की एल निनो सुरू झालेला आहे. तो आता जुलै-ऑगस्टमध्ये सुपर एल निनोमध्ये त्याचं रूपांतर होईल. अ, आणि त्याच्यामुळे मान्सून आत्ता जरी छान वाटत असेल, तरीसुद्धा जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये बराचसा काळ असा जाईल, की पाऊस जवळ-जवळ पडणार नाही. म्हणजे आठवडा, 2 आठवडे असे कोरडे जाऊ शकतात. आता बघूयात आपण यावर्षी कसं होतं ते. परंतु माझा अंदाज असा आहे, की जेव्हा मान्सून पूर्ण संपेल, म्हणजे साधारणतः ऑक्टोबरमध्ये तो संपतो आणि तेव्हा जर आपण सगळी टोटल मारली, तर 60 ते 70% वरती हा मान्सून जाणार नाही, असा माझा अंदाज आहे. आज आत्ता जर आपण उत्तर भारताकडे थोडी नजर टाकली, म्हणजे गुजरात, राजस्थान, अ, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, पंजाब, तर या भागामध्ये अजूनही तापमान 40च्या आसपास आहे. म्हणजे मान्सून आता मध्य प्रदेशच्या जवळ साधारण पोहोचलाय. पण त्याच्यावरती अजूनही खूप उकडतंय, खूप गरम आहे आणि त्याच्यामुळे यावर्षी गरम तर सगळीकडेच आहे. पाऊस पडून सुद्धा तापमान त्या मानाने जास्त आहे. तर आता बघूयात यावर्षी मान्सून आपल्याला किती पाणी मिळतंय त्याच्याकडनं आणि कुठपर्यंत मिळतंय ते. आणि आता पावसाचं प्रिडिक्शन म्हणजे पुढच्या 24 तासात आणि 48 तासात कुठे आणि किती पाऊस पडणार आहे, हे मी दाखवत असतो.
तुमच्या भागात जो पाऊस पडलेला दाखवलाय तो त्याप्रमाणे झालाय का नाही हे मला कळवत जा. म्हणजे मला माझ्या प्रेडिक्शनमध्ये सुधारणा करता येईल. तर आता आपण आज कुठं पाऊस आहे ते बघूयात. एकंदरीत कोकणात सगळीकडे पाऊस आहे. मुसळधार नाहीये, पण वीज पाऊस म्हणजे दिवसभर चालू असणारा पाऊस कोकणात आजही असेल, उद्याही असेल. नंतर हा जो भाग आहे, आर्वी, वर्धा, अमरावती इथं बराच पाऊस आहे. नंतर इथं जो आपण एक पट्टा बघतो आहे, म्हणजे तो पट्टा साधारण अ, साव इथून म्हणजे मलकापूर, खामगाव, रिसोड, वाशिम, हिंगोली, जिंतूर. जिंतूरला 2 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं बराच पाऊस पडणार आहे. अजूनही पडणार आहे. तर हा जो सगळा पट्टा आहे तो नंतर इथं वर्ध्याच्या आसपास, जे वर्धा आणि यवतमाळच्या मध्ये साधारण आणि आर्वी. तर या भागामध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे आणि एकंदरीत विदर्भामध्ये सगळीकडेच वीज पाऊस किंवा थोडा म्हणजे चालू बंद असा पाऊस 2 दिवस असणार आहे. कोकणात मात्र असणार आहे. कोकणातून पाऊस आता समहाऊ वरती येत नाहीये. म्हणजे घाट ओलांडून तो पुणे, सोलापूर, नगर या भागात अजूनही येत नाहीये. म्हणजे पुढच्या 2 दिवसाचं सांगतोय मी. आता आपण आजचं जर बघितलं तर अशी परिस्थिती आहे. आता हा भाग, ह्या भागामध्ये पण मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. गोंदिया, साकोली, भंडारा, तुमसर या भागामध्ये आणि रामटेकपर्यंत. तर ह्या भागामध्ये बराच मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. आपण आता पुढे जाऊया. रात्र झालेली आहे. म्हणजे आता आता आजची रात्र आहे. आजच्या रात्रीमध्ये विशेष पाऊस आता कुठे नाहीये. मग आता रात्री काही नाही फारसं कुठे विशेष. अ, आता सकाळ म्हणजे पहाट झालेली आहे. साधारणतः पहाटे म्हणजे उद्या पहाटेचा भाग झाला हा. तर तिथे पीरमंगळूर, दिग्रस, वाशिम, दारव्हा, पातूर, मूर्तिजापूर, अकोला या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस आहे. बाकी मग जळगाव, जामोदपासून ते उमरखेड, भोकर, नांदेड या भागात वीज पाऊस म्हणजे थोड्या प्रमाणात पाऊस आहे. फक्त मुसळधार पाऊस जो आहे, तो अ, पीरमंगळूरच्या भागात आहे. दिग्रस, पीरमंगळूर, करंजा या भागामध्ये. तर तो पडतोय का नाही हे तुम्ही मला कळवा. नंतर आता पुढे जाऊया. रात्र सुरू आहे. आजची रात्र सुरू आहे. आता तो पाऊस या भागात बराच वाढलेला आहे. म्हणजे मगाशी जो तुम्हाला मी भाग सांगितला करंजा, दिग्रस, दारव्हा, उमरखेड या भागामध्ये पाऊस आज रात्री बराच पडणार आहे. नंतर तो आता कमी होईल. सकाळ झाली आता म्हणजे ही उद्याची सकाळ आहे. उद्याची म्हणजे आता ही 27 तारखेची सकाळ. अ, तेव्हा पाऊस आता कोकणात तर आहे तो तसाच आहे म्हणजे फार आणि विदर्भात पण आहे. बऱ्याच ठिकाणी आहे. चालूच राहील तो. नंतर आता तो कमी होतोय विदर्भातला थोडा. पण आता काय झालंय म्हणजे साधारण हे उद्या दुपारचा कार्यक्रम आहे. त्यात पाऊस कोकणात सगळीकडे आहे. चिपळूण, रत्नागिरी, खोपोली म्हणजे आता कोकणात आहेत चालू आता. पावसाळा छान छान असतो तो एकदम. सतत पाऊस असतो कोकणामध्ये. नंतर इथं जो भाग आहे वर्ध्याचा म्हणजे काल होता तो आता ये अ, उद्या आणि परवा पण आहे. नंतर जळगाव भागात पण पाऊस आहे बऱ्यापैकी. हे आता मी सांगतोय ते 27 तारखेचं सकाळचं सांगतोय. मग आता तो चालू राहिला. आता संध्याकाळ झाली. म्हणजे 27 तारखेची संध्याकाळ झाली. अंधार पडला. पाऊस आता बराच कमी झाला आहे. म्हणजे इथला जर थोडा भाग सोडला म्हणजे साकोली, अ, कुरखेडा, भंडारा, तुमसर
गोंदियाला पण आहे पाऊस पुढच्या 2 दिवसात. तर हा भाग जर सोडला, तर बाकी आता पाऊस अ, कमी झालेला आहे. म्हणजे कधीचा आता हा 27च्या रात्री साधारण अशी परिस्थिती दाखवते आणि त्यात काही फार फरक नाही पडत आहे. हां, आता नंतर काय होतंय 27 तारखेच्या पहाटे-पहाटे म्हणू आपण अ, सिंधुदुर्ग भागामध्ये बराच पाऊस आहे. रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये. अ, आणि मग अर्थात कोकणात तर सतत चालूच आहे. 2 दिवस चालूच राहणार आहे तो. अ, अगदी मुंबईवरती डहाणू वगैरे तिथून ते कोल्हापूर. अ, आता कोल्हापूर म्हणजे काय होतं, की घाटातून थोडासा पाऊस वर जातो, पण फारसा पुढे सरकत नाही. जेमतेम कोल्हापूरला टेकतो तो, पण कोल्हापूरमध्ये विशेष नाही म्हणजे कोल्हापूरच्या पुढे तर नाहीच नाहीये. आणि ते जेव्हा 2 दिवस होतील म्हणजे आता ही 26, 27, 28 ची सकाळ किंवा पहाट 28 ची पहाटपर्यंत सांगितलं. म्हणजे थोडक्यात या 2 दिवसामध्ये विदर्भात बराच पाऊस राहणार आहे. कोकणात सतत राहणार आहे. फक्त मधला जो पट्टा आहे, म्हणजे ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्याचा काही भाग, तर तिथे विशेष पाऊस नाहीये. परंतु मग लातूर, नांदेड या भागात वीज पाऊस आहे, मुसळधार नाही. मुसळधार आहे तो मगाशी सांगितला त्या भागामध्ये. तर तुम्हाला अ, मी जे सांगितलंय तिथे पाऊस आहे का नाही हे मला कॉमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा येतो उद्या. तर धन्यवाद.